हरिओम. भारत अमेरिका एकत्रित युवा केंद्रात मी आशुतोष पुरोहित सगळ्यांचं स्वागत करतो. नेहमीच्या प्रार्थनेने आपण केंद्राची सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. यानंतर आपण भगवद्गीता नित्यपाठातले काही श्लोक आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठातल्या काही ओव्या अशा संथा म्हणून एकत्रच म्हणणार आहोत. परंतु आपल्याला संथा मोहिनीताई ठाण्यावरून देतील. गीता नित्यपाठ 41 ते 46 या श्लोकांची आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठ 47 ते 52 या ओव्यांची संथा आपण आता म्हणूयात. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलो लुप्त्वम् मार्दवम् ह्रीरचापलम् तेजः क्षमा धृतिः शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदन् दैवीमभिजातस्य भारत दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानैचाभिजातस्य पार्थसम्पदमासुरीम् महात्मानस्तु मां पार्थ दैविप्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवानुवाच ते ज्ञानपैगा बरवे जरी मनी आती जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा वोळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले
तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. ते वेळी आपण पेया सहिते, ये अशेषे भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, ते मोहांधकारू जाईल, जय गुरु कृपा होईल पार्थागा. श्री कृष्णार्पणमस्तु. हरिओम. यानंतर आपण स्वामीजींच्या प्रबोधनाचा एक व्हिडिओ पाहणार आहोत. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. छान, व्हेरी गुड. त्याच्यावरती वर्णन करतानाच ती ओवी मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे. स्वरूपाची प्रसारा लागे प्राणेंद्रिय शरीर, आटणी करणे जे वीरा त्या नाव तप. सगळ्या बाजूनी छान स्वाध्याय झाला की जसं असं रेफरन्सिंग 17व्या अध्यायातलं तपास असं अभ्यास करताना मी पद्धत अशी ठेवली होती पूर्वी, किंवा एक विशिष्ट विषय आहे तर भगवद्गीता तो कुठं कुठं आलेला आहे, म्हणजे तो पर्टिक्युलर शब्द, तो पर्टिक्युलर विषय, आणि मग त्याच्यावरून संबंध भगवद्गीतेचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा, कसा तो डेव्हलप गीतेत झाला आहे, आणि प्रत्येक ठिकाणची ज्ञानेश्वरी वेगळी वेगळी काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरांचं टोटल भूमिका आणि गीतेची टोटल भूमिका त्या सब्जेक्टच्या संबंधामध्ये. क्रूड पद्धत होत्या माझ्या सगळ्या. मी बार डायग्रॅम काढायचो. बार डायग्रॅममध्ये ते व्हर्टिकल कॉलम्स असतात ना, तर 18 अध्यायांचे 18 कॉलम्स करायचे, आणि त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर स्पेसिंगनी त्याचे श्लोकांचे नंबर असायचे त्याच्यावर. त्यामुळे प्रत्येक अध्यायाचे श्लोक वाईज उंची कमी अधिक असायची, आणि मग ज्या श्लोकावरती तो पर्टिक्युलर विषय आलेला असेल त्याच्यावरती मार्क करायचा. अशा रीतीने तो मार्क केल्यानंतर नुसत्या त्या बार डायग्रॅमवरून भगवद्गीतेमध्ये त्या विषयाचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं ते खाटकन दिसायचं. आणि मग ह्या विषयातला हा भाग ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं आहे, या भागावर ज्ञानेश्वरांनी काय म्हटलेलं आहे. काही काही ठिकाणी ते नसतंच, म्हणजे त्या ठिकाणी तो विषयच नसतो काही काही अध्यायांच्यामध्ये. तर मग असं सगळ्या अध्यायांच्यामध्ये सगळे विषय आलेले आहेत असं नाही आहे. उदाहरणार्थ कर्मयोग, तुम्ही जर का बघितलं तर इतकं कर्मयोग 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 3ऱ्या अध्यायापासून जे सुरू आहे, 2ऱ्या अध्यायापासूनच आहे सुरू, त्याच्यानंतर 3रा अध्याय, 4था अध्याय, 5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग आहे. म्हणजे त्याच्यात आहे, पण 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग आहे. जी बंद करून टाकले कर्म भाग 7व्या अध्यायापासून ते एकदम 18व्या अध्यायामध्ये सुरू, तेवढपर्यंत कर्मयोग संपला विषय. तर कर्मयोगाची आवश्यकता आहे असं फाउंडेशन म्हणून.
सुरुवात, त्याच्यावरती पुढचे गोष्टी अवलंबून आहेत. भक्ती, ज्ञान या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत चर्चा करताना तुमचं कर्म पहिल्यांदा दृढ पाहिजे, नाहीतर त्या भक्तीला काही अर्थ नाही, त्या ज्ञानालाही काही अर्थ नाही. असं एखादं मांडणी आहे भगवद्गीतेची, त्याची पण ब्युटी आपल्याला लक्षात आली. स्वाध्याय करताना आपापली मेथड डेव्हलप करावी. अमुक एका पद्धतीने स्वाध्याय करायला पाहिजे सगळ्यांनी असं नाही आहे, पण करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यात खूप मजा असते, की त्या सब्जेक्टमध्ये असं बुडून राहण्यासारखं. एक 4-5 दिवस तरी आपण त्याच्यात बुडून राहिलेलो असतो, नंतर गेलं का ते तप कुठं आपल्याला काय फरक पडत नाही, पण 2 दिवस फार फरक पडतो. तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग. सेमिस्टर सिस्टीम आपल्या अंगवळणी पडलेली आहे, त्यामुळे मागच्या सेमिस्टरचं विसरायचं असतं, असं या सेमिस्टरमध्ये तसं आहे ते. पण काही काय असं ना, त्या काळामध्ये आमचं मन त्याच्यात बुडून गेलं पाहिजे, त्या विषयामध्ये बुडलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये खरा मजा येतो. नाही तर मग काय होतं ना, की नाही तर सब्जेक्ट आणि कथा धास्तावल्यासारखं आम्ही स्वाध्याय प्रेझेंट करतो, असं नाही होतं का. मग आम्हाला आनंद झाला पाहिजे ते करताना, प्रेझेंटेशन करताना मजा आली पाहिजे. इतरांना पण येते आपोआप, आपल्यालाच मजा नाही आली, इतरांना कशी, आपल्याला स्वतःला मजा आली पाहिजे. विविध गोष्टी असतात, प्रेझेंटेशन सुंदर रीतीने करता यावं, छान स्वाध्याय झाला, अशाच प्रकारचे आपण करतो आहोत. बहुतेक जण करतात, आता छान स्वाध्याय करतात, मला पण ऐकून आनंद वाटतो. छान स्वाध्याय झाला. थोडक्यात मुख्यतः एक गुण आपण पाहतो, ते काही सगळे घाऊक किमतीवरती घेता येत नाही. त्यामुळे एक गुण समजून घेणं हे महत्वाचं आहे खरोखरीच. त्याचं चिंतन होईल, आपलं कुठं त्याग वगैरे करण्याची प्रवृत्ती असते, तसा विचार पण आपल्या मनात फारसा येत नाही. पण कुणाला काही द्यावंसं वाटतं, कुणाला काहीतरी द्यावंसं वाटतं, ही नॅचरल फिलिंग आहे. एखादी व्यक्ती कुठल्या गोष्टीच्या गरजेत असेल तर आपल्याला नॅचरली त्या व्यक्तीला मदत करावीशी वाटते. ही गोष्ट त्याग नव्हे. माझ्या सुखाच्या ज्या गोष्टी माझ्या प्रोग्रेसच्या मध्ये येतात, त्या बाजूला करणे याला त्याग असतो. प्रोग्रेसच्या दिशेने जर का बघितलं तरच, नाही तर मग त्या त्याग या गोष्टीला, जसं आशुतोषने सांगितलं की उद्देश पाहिजे त्याला. विनाकारण ही गोष्ट सोडून दिली, ती गोष्ट सोडून दिली वगैरे, ह्या गोष्टी त्याग होत नाही. कोणतरी वारल्यानंतर मग ते पाणी सोडतात वगैरे, आणि ते हे अस्थी वगैरे विसर्जन करतात, त्यावेळेला कुठली तरी एक गोष्ट सोडून देतात. माईच्या हे सासूबाईंच्या अस्थी आम्ही गंगेत टाकल्या, आणि ते काय सोडून दिलं, मुगाचे लाडू सोडून दिले खाणं. का मुगाचे लाडू सोडून दिले? त्यांना फार आवडत होते का? नाही, त्यांना आवडत नव्हते, मला आवडत नव्हते. काहीतरी सोडायला पाहिजे. तर अशा प्रकारे काहीतरी उद्योग म्हणजे काही त्याग नव्हे. त्याग याचा अर्थ, मी एक पर्टिक्युलर टाइम ठरवला की ह्या टाइमला मी काही उपासना करणार आहे, मग त्याच्यामध्ये वाटेल त्याला तरी मी ते नाही करणार. असं तो माझा तो काळ मी अमक्याच गोष्टीसाठी घालवणार आहे, असं जे मी ठरवतो आणि त्यानुसार वागतो, त्यावेळेला मला काही गोष्टी सोडून द्यायला लागतात, त्याला त्याग असं म्हटलं जातं. हे सगळे गुण जे आहेत ते दैवी गुण आहेत. घरामध्ये सुद्धा आपण वापरत असतो, कुटुंबामध्ये, त्यावेळेला सगळी कुटुंब रचना जी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये प्रेम आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्याग, या दोन गोष्टींची आवश्यकता असते कुटुंब चांगल्या रीतीने चालण्यासाठी.
प्रेमाच्या बाबतीमध्ये अनुकूलता जर का असेल तर प्रेम होऊ शकतं, पण त्याग मात्र आपण बुद्धी परस्पर करू शकतो की माझ्या गोष्टी मी बाजूला ठेवणे. कुटुंबातल्या अनंत गोष्टींच्यासाठी लागतं या गोष्टी करायला. म्हणून कुटुंब व्यवस्था या गोष्टीसाठी आहे की तिथं जे काही दैवी गुण विकसित करायचे त्याचं ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या घरातच मिळतं. तुम्ही घरात जर का नीट वागू शकत नसला तर जगात ही गोष्ट अशक्यच आहे. म्हणजे तुम्ही ते फक्त म्हणाल, फक्त त्या मुलाचं मी उदाहरण दिलं होतं की आम्ही कुठल्या तरी ऑर्गनायझेशनच्या मध्ये जातात ही पोरं, तर मग तो असा एक्सायटेड होऊन घरी आला आणि का तो काय झालं, तू काय तिथं मिटिंगला गेला होता म्हणला. कसली मिटिंग होती, तर आम्ही आता सगळं जग आहे ते सुधारणार आहोत, जग सुधारणार आहोत. म्हणजे तुम्ही करणार काय आहात, आई विचारते. वी आर ट्राईंग टू, वी विल बी ब्रिंगिंग हार्मोनी इन दिस वर्ल्ड. व्हेरी गुड, स्टार्ट विथ युअर रूम. घरातल्या गोष्टी ही महत्वाची गोष्ट. म्हणजे स्वतःच अगदी जवळचीच माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी स्वतःच सोडून देता आलं पाहिजे. जगासाठी सोडून देणं ही पुढची गोष्ट आहे. मी माझा वेळ देऊ शकेन का एखाद्या कार्यासाठी, देशासाठी, हा पुढचा भाग आहे. हे सगळे क्रांतीवीर तुम्ही बघितलं तर संसाराचा त्याग खरोखरीच केलेला त्यांनी. सावरकर वगैरे यांनी काय केलं, संसारावरती तुळशीपत्र ठेवलं. वासुदेव बळवंत फडके ऍक्च्युअल तुळशीपत्र सगळं समजून. याला त्याग असं म्हणायचं. पण ईश्वर प्राप्तीच्यासाठी घरदार सोडून जाऊन त्याग करणे हे अभिप्रेत नाही. हे त्यांना घरदार सोडून जाणं भाग होतं, कारण की परकीय सत्ता होती म्हणून. उगीच ते आपलं घर सोडून गेले असं काही नाही झालेलं. पण या गोष्टी त्याग आहे. त्याप्रमाणे घरामध्ये राहून त्या निर्णय गोष्टींच्या आकर्षणांचा त्याग करणे हा जास्त डिफिकल्ट आहे, जास्त डिफिकल्ट आहे. कारण की ज्या वेळेला त्याची अवेलेबिलिटीच नसते त्यावेळेला त्याग सोपा असतो. पण प्लेंटिली अवेलेबल असेल आजूबाजूला तर तो त्याग करणं डिफिकल्ट असतं. पण त्याग याचा अर्थ मनाची स्थिती आहे या गोष्टींच्यापासून निवृत्त होण्याची. फिनिश. याला थोडा वेळ लागतो. एकदम आपण थेरॉटिकली त्याग करू शकतो, पण प्रॅक्टिकली मला त्या कम्फर्ट्स जे असतात त्या कम्फर्ट्सना सोडवणं डिफिकल्ट असतं. जसं काही सवय असतात त्यांना सोडणं डिफिकल्ट असतं. पण आम्ही उद्देशाला धरूनच करायला पाहिजे. सगळ्या कम्फर्ट सोडून द्या. आजपासून मी जमिनीवर झोपणार. कशाला झोपतो, इथं गादी पडली इथं झोपतो, असे काहीतरी उपद्व्याप करत राहणे बरेच लोक करत असतात. सोडून द्यायचं. गीतेने या गोष्टी नाही सांगितल्या. ज्या गोष्टी वाईट आहेत त्या गोष्टी सोडून द्या. ज्या गोष्टी वाईट नाही आहेत त्याच्यामध्ये तुम्ही खूप इन्व्हॉल्ड आहात त्याचं आकर्षण थोडंसं कमी करा. सो दॅट यू गेट टाइम. एनर्जी टाइम कॉन्झर्वेशन हा एक भाग असतो आणि ते प्रॉपर ठिकाणी लावणं, योग्य ठिकाणी लावणं, कुठंतरीच त्याचा वेस्टेज न करणे. पण याला जे सोडून देण्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेला त्याग असं म्हटलं जातं. वैराग्य आणि त्याग हे जवळजवळचे शब्द आहेत. पण वैराग्य याच्यामध्ये अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दलचं आकर्षण नाही आहे आणि त्याग याच्यामध्ये फरक असा आहे की त्याग याच्यामध्ये आकर्षण आहे पण सोडतोय असा थोडासा फरक आहे. त्यामुळे त्यागामध्ये थोडेसे कष्ट आहेत, सायास आहेत. वैराग्य ही अचिव्ड स्टेज आहे आणि त्याग ही प्रॅक्टिस आहे. त्यागातनं आम्ही वैराग्याकडे जात असतो. छान एकंदर एक जे हे चाललेत आपले की आम्ही करतो काय काय करू ते माहिती नाही आम्ही, पण आम्हाला हे कळलं पाहिजे की काय सांगितलं तिथे.
किती हाय क्वालिटी त्याच्यामध्ये तुम्ही जगू शकता हे दाखवून दिलेलं आहे. म्हणून अगदी सुंदर चाललेलं आहे हा स्वाध्याय, सुंदर चाललेला आहे. हे सगळे एकामागून एक डिवाइन क्वालिटीज. त्याच्यात नंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. त्याचा उपभोग घेणारे सगळेच लोक असतात, पण कंट्रोल घेणारे फार कमी असतात. सोडून देणारे पण असतात बरेच, पण कंट्रोल उपभोग घेणारे लोक कमी असतात. कारण की कंट्रोलची सीमारेषा त्या ठिकाणी आम्हाला कधी इकडं जाईल कधी इकडं राहील असं होऊ शकतं. तिथंच आम्ही शिकत असतो की नो. छान चाललं. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्. हरिओम. यानंतर आता गंधाली अरगडे पुण्यावरून मीराबाईंचा एक अभंग सादर करेल. त्या अभंगाचे बोल आहेत, मोहे लागी लगन गुरु चरण नकी. हरिओम. संत मीराबाईंचा एक अभंग सादर करते. चाल माझ्या गुरु मीरा पणशीकर यांची आहे. बोल आहेत, मोहे लागी लगन गुरु चरण नकी. मोहे लागी लगन गुरु चरण नकी. लागी लगन गुरु चरण नकी. चरण बिना कछुए नहीं भाए. चरण बिना कछुए नहीं भाए. जग माया सब सपनन की. जग माया सब सपनन की. सपनन की. मोहे लागी लगन गुरु चरणन की. लागी लगन गुरु चरणन की. भवसागर सब सूखी गयो है. भवसागर सब सूखी गयो है. फिक्र नहीं मोहे तरन की. फिक्र नहीं मोहे तरन की. तरन की. मोहे लागी लगन गुरु चरणन की. लागी लगन गुरु चरणन की. मीरा के प्रभु गिरिधर नागर. मीरा के प्रभु गिरिधर नागर. आ मीरा के प्रभु गिरिधर नागर. गिरिधर नागर. गिरिधर नागर. मीरा के प्रभु गिरिधर नागर. आस वही गुरु चरणन की. आस वही गुरु चरणन की. चरणन की. मोहे लागी
चरणन की लागी लगन गुरु चरणन की चरण बिना कछुए नहीं भाए चरण बिना कछुए नहीं भाए जग माया सब सपनन की जग माया सब सपनन की सपनन की मोहे लागी लगन गुरु चरणन की गुरु चरणन की गुरु चरणन की. धन्यवाद. खूपच सुंदर अभंग झाला. ऐकत राहावं असं वाटत होतं. आता आपण पुढच्या भागाकडे वळूयात. आता आपण एक स्वाध्याय ऐकणार आहोत. गीता नित्यपाठ श्लोक क्रमांक 77 यावर. तो श्लोक आहे, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. हा स्वाध्याय सादर करणार आहे ऋत्विज अभ्यंकर पुण्यावरून. हरिओम. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातला हा श्लोक आहे. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. काय झालं की महाभारताच्या सुरुवातीला युद्धाच्या आधी धृतराष्ट्र पांडवांना आवाहन करतो की हे असं रक्तलांछित युद्ध करून रक्तलांछित सिंहासन घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे? त्याच्यापेक्षा तुम्ही भिक्षा मागणं त्यात काय वाईट आहे? आणि हे पांडव चांगले असल्यामुळे हा बाण बरोबर पांडवांच्या वर्मी लागतो. आणि त्याच्यामुळे युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन आणि युद्धानंतर युधिष्ठिर दोघही युद्ध सोडून किंवा जे काही कर्तव्य त्यावेळी आहे ते सोडून संन्यास घ्यायची गोष्ट करायला लागतात. आणि दोन्ही वेळेला भगवान श्रीकृष्ण तिथे येतात आणि त्यांना कर्तव्य करण्याचा उपदेश करतात. आणि त्यातूनच या अर्जुनाच्या सांगण्यातून भगवद्गीतेचा जन्म झाला. त्याच्यामध्ये 4 अध्याय, पहिले 4 अध्याय भगवान कर्माचं महत्व सांगतातच अर्जुनाला आणि सांगतात तू कर्म कर, कर्तव्य कर्म कर, तेच आत्ता योग्य आहे, तेच करायला पाहिजे आणि त्याने तू पापाने लिप्त होणार नाहीस. पण हे सांगताना ते आत्मज्ञानाचा जो आदर्श आहे तो सुद्धा तिथे प्रस्थापित करतात की आत्मज्ञान मिळवणं हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे, ज्ञानच सगळ्यात पवित्र आहे. आणि ह्या 2 त्यांच्या विवेचनामुळे अर्जुन थोडा कन्फ्यूज होतो. याचं कारण असं की ज्ञानाचा आदर्श आहे म्हणजे ज्ञानच मिळवायचंय बेसिकली, तेच महत्वाचं आहे. पण मग कर्म कशाला करायला पाहिजे? कारण कुठल्याही तेव्हापासून आत्तापर्यंत ज्ञान म्हणजे ज्ञानी व्यक्ती आणि कर्म करणारी व्यक्ती म्हणजे ज्ञानी व्यक्ती क्रिकेट खेळतीये असं काही आपल्या डोक्यात येणार नाही. उद्या मला पिक्चर मध्ये एखादा ज्ञानी व्यक्ती कास्ट करायचा असेल तर मी तो साधारण संन्यासीच दाखवेन. तर आणि अर्जुन संन्यास घ्यायला निघालाच होता. तर म्हणून अर्जुन म्हणतो की अरे ज्ञानाचा जर आदर्श आहे तर मी संन्यास घेऊन ज्ञानच प्राप्त करून घेईन, कर्म सोडून देईन, हे तसंही कशाला करू? तर मला एक नक्की काहीतरी सांग, अशी ह्या अध्यायाची सुरुवात होते. आणि त्याच्यामध्ये भगवान अर्थातच भगवान आहेत त्याच्यामुळे ते स्पष्ट सांगतात की आत्ता तुझ्यासाठी म्हणून त्या संन्यासापेक्षा आत्ता कर्म करणं जास्त श्रेष्ठ आहे. निष्काम कर्मयोग हा तशा संन्यासापेक्षा रूढ अर्थाने ज्याला संन्यास असं जे वाटतं त्याच्यापेक्षा निष्काम कर्मयोग हा कधीही श्रेष्ठ आहे. मग संन्यास म्हणजे काय ह्याची ते महान व्याख्या सांगतात. ते असं म्हणतात की संन्यासी तो आहे जो यो न द्वेष्टी न कांक्षती, म्हणजे जो कशापासून पळत नाही जसा अर्जुन पळत होता आणि कशाकडेही पळत नाही. असा जो आहे जो कशापासून पळत नाही आणि कशाकडेही पळत नाही तो खरा संन्यासी आहे. आणि तो उगाचच गरज नसताना कर्म सोडून जाऊन जो संन्यास घेतला जातो त्यांनी जे कष्ट होतात ते न होता सुखाने सगळ्या बंधनांच्या पलीकडे निघून जातो. आणि हाच श्लोक आणखी झूम करत
ते पुढच्या ह्याच्यात उलगडून सांगतात की जो योगयुक्त झालेला आहे, स्वामींच्या शब्दामध्ये, स्वामींनी जो याचं भाषांतर दिलंय त्याच्यामध्ये, जो कर्मयोग युक्त आहे, ज्याचं चित्त विशेषत्वाने शुद्ध झालंय, ज्याचं मन ताब्यात आलंय, ज्यानं इंद्रियांवर विजय मिळवलाय, आत्मरूप स्वतः अनुभवून तेच सर्वांमध्ये आहे, असं जाणल्यानं सर्वांबद्दल ज्याला आत्मीयता आली आहे, असा योगी कर्म करूनही त्यानं लिप्त होत नाही. आता प्रश्न असा आहे की कर्मयोग आचरून चित्त शुद्ध कसं होतं, म्हणजे याच्यात जे म्हटलंय तर चित्त शुद्ध याचा अर्थ काय बेसिकली, किंवा अंतःकरण शुद्धी असा पण शब्द येतो. तर मी एक उदाहरण देतो, जे मला वाटतं चित्तशुद्धी याचा अर्थ की परमार्थाचा प्रवास काय बेसिकली, की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणजे मी देह आहे, हा जो माझा निश्चय आहे की मी देह आहे, तिथपासून मी आत्मा आहे असं निश्चित जाणून घेणं हा परमार्थाचा प्रवास आहे. आणि हा चित्तशुद्धीचा प्रवास आहे असं म्हणता येईल. कर्मयोगाने ती कशी होईल? तर एक उदाहरण देतो की समजा एखाद्या चौकामध्ये एखादा अ, माणूस हाताची उंजळ करून अगदी वाईट चेहरा करून भीक मागतोय, तर आपल्या मनात लगेच येतं की अरे हा एक गरीब माणूस दिसतोय, हा दरिद्री मनुष्य दिसतोय अगदी. तोच माणूस समजा जर आपण पुढच्या चौकात पैसे उधळताना पाहिला, तर आपण म्हणू हा भिकारी आहे, पण हा बहुतेक वेडा पण दिसतोय, कारण हा एकीकडे भीक मागतोय आणि एकीकडे पैसे उधळतोय. आता पुढच्या चौकात परत आपण समजा त्याला पैसे उधळतानाच पाहिलं, तर आपण म्हणू की हा बहुतेक श्रीमंत आहे आणि वेडा श्रीमंत आहे, की तो कधीतरी भीक मागतो. आता त्याच्याही नंतर आपण त्याला पैसे उधळताना सतत पाहत गेलो, तर आपण असं म्हणू की हा श्रीमंत आहे, कधीतरी त्याला झटका येतो आणि हा भीक मागतो. आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्वतःला बघून स्वतःच निष्कर्ष काढत असतो की मी कोण आहे. जगाकडनं आपण जेव्हा व्यक्तिमत्वाची उंजळ करून भीक मागतो, तेव्हा आपण स्वतःला अपूर्ण देह समजतो. आणि जेव्हा आपण ती तशी मागत नाही, तेव्हा स्वाभाविक निष्कर्ष जो अंतःकरणात उमटतो, तो मी आत्मा आहे असा उमटतो असं मला वाटतं, की मी पूर्ण आहे. मला भीक मागायची गरज नाही. कर्मयोग इसेन्शियली मला वाटतं, की ही जी घेणारी ओंजळ आहे, ती देणारी करतो. कर्मयोग हा तो ओंजळीचा अँगल बदलणारा योग आहे, असं मला वाटतं, की कर्म तेच आहे, किंवा आपण असं म्हणू, की ओंजळ जी धरलेलीच आहे, व्यक्तिमत्वाची जी ओंजळ आहे, ही आता मागण्यासाठी नाहीये. आणि मागण्यासाठी नाही म्हटल्यावरती ज्याच्यासाठी असू शकेल, त्याच्यासाठी ती करणं, हा कर्मयोग आहे असं वाटतं. की ह्याच्यातनं काय होतं, आणि की जी घ्यायला म्हणून जी ओंजळ धरली आहे, ती सोडणं खूप कठीण आहे, कारण ते मिळणार नाहीये बेसिकली जगामध्ये. हेच सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, की जगामध्ये ते नाही, ते तुझ्या आतमध्येच आहे. किंवा तू शोधतोयस हे चुकीचं आहे बेसिकली. तर ही जी घेण्यासाठी जी ओंजळ धरली आहे व्यक्तिमत्वाची, ही सोडणं खूप महाकठीण आहे. पण जी देण्यासाठी ओंजळ आहे किंवा जी घेण्यासाठी नाही, ती ओंजळ सोडणं सहज शक्य आहे. हवी तेव्हा ओंजळ धरता येणं आणि हवी तेव्हा सोडता येणं, म्हणजे हवी तेव्हा व्यक्तिमत्व धरता येणं किंवा तो ऍस्पेक्ट जो गरजेचा आहे तो धरता येणं, आणि हवं तेव्हा ते सोडता येणं आणि आत्मस्वरूपात जाता येणं, याला विजित आत्मा असं म्हणताय. जे पहिलं चित्तशुद्धी, योगयुक्त विशुद्धात्मा, विजित आत्मा. विजित आत्मा म्हणजे जिंकलेला असं म्हणू, की कशावर, तर मनावरच ज्याचा ताबा, आणि ज्याला हे जग लगेच सोडून परत आतमध्ये आपल्या आत्मस्वरूपावर स्थित होता येतं, तो विजित आत्मा. हा सूक्ष्म विजय त्या विजित आत्मा शब्दामध्ये आहे. अर्थातच मी म्हटलं तसं याच्यासाठी कर्मयोगाचीच गरज आहे रादर, ध्यानयोगा सहित असलेल्या कर्मयोगाची. आणि मग अशी जी व्यक्ती असते, ती जशी आतमध्ये तिला जाता येतं, तसं बाहेरही हवं तेव्हा गोष्टींशी जोडता येणं, गरजेपुरतं गोष्टींशी जोडता येणं, आणि गरज संपली की थांबता येणं आणि सोडता येणं ती गोष्ट, ह्याला मी जितेंद्रिय असं म्हणेन. जो या श्लोकातला पुढचा शब्द आहे, जितेंद्रिय. माधवनाथ स्वामींनी जी वैराग्याची व्याख्या असं नाही, पण एक त्यांनी वैराग्यावर विवेचन केलं एका प्रवचनामध्ये. तेव्हा ते म्हणाले की
अनावश्यक गोष्टींचा त्याग म्हणजे वैराग्य. की अभ्यास आणि वैराग्य ह्याच्यातलं जो वैराग्य आहे त्याच्याबद्दल ते म्हणत होते की अनावश्यक गोष्टींचा त्याग, की ज्याची गरजच नाहीये अशा गोष्टींचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. कर्मयोगामध्ये इसेन्शियली एक्झॅक्टली की स्वतःसाठी आपण काही करत नाही म्हटल्यावर ह्या गोष्टी खूप स्वाभाविकरित्या सहज होतात. अर्थात कर्मयोगाची धारणा धरणंच अवघड आहे, ती गोष्ट वेगळी. पण हे त्याचेच कॉन्सिक्वेन्स आहेत किंवा चेक्स आहेत असं म्हणू, किंवा ही स्वतंत्ररित्या तप म्हणून पण बघता येतीलच नक्की. आणि जितकं स्वतःचं व्यक्तिमत्व हे आपण गरजेपुरतं धरू, तेवढं ते धरलं जात नाहीये. जसं मी म्हटलं, ते हवं तेव्हा सोडता येतं. आणि ते कमी-कमी होत जातं या अर्थी, की अ, देहबुद्धीच्या दृष्टीने ते कमी-कमी होत जातं, की मी आपला आत्मबुद्धी हा निष्कर्ष आतमध्ये वाढायला लागतो. जो माणसांमध्ये किंवा आध्यात्मिक दर्जा म्हणतात, तो माझ्या मते दर्जा हाच आहे, की ज्याच्यामध्ये मी आत्मा आहे ही किती, म्हणजे मी अगदी पशुसारखंही वागत नाही, आत्ताही. आणि अगदी देवासारखंही वागत नाही. मी मध्ये कुठेतरी आहे. तर ह्या कुठेतरीमध्ये देवाकडे जाणं, अ, मला वाटतं हे हे त्या आत्मबुद्धीचा आणि त्या दैवी प्रकृतीचा विकास आहे. आणि जो कर्मयोगाने अर्थातच होतो. जसं स्वतःचं व्यक्तिमत्व कमी होत जातं, जसं चित्त शुद्ध होत जातं, तसं इतरांचं पण व्यक्तिमत्व आपोआप कमी होत जातं. कारण बऱ्याचदा माझं व्यक्तिमत्व शाबूत ठेवण्यासाठीच मी इतरांना व्यक्तिमत्व देतो ॲक्चुअली मनातनं, की मला थोडंसं हे सूक्ष्म आहे, की मला डॉक्टर व्हायचंय म्हणून तुला पेशंट व्हायला लागेल. हे असं नाहीये, की तू बॉल घे, मी बॅट घेतो, आपण क्रिकेट खेळू. तसं तू पेशंट घे, मी डॉक्टर घेतो, आपण उपचार खेळू. असं ते नाहीये. त्याच्यामध्ये मी धरून ठेवलंय माझं व्यक्तिमत्व. तर आता मी ती ओंजळ थोडी आणखीन घट्ट केली, पण ती डॉक्टर नावाने केली किंवा शिक्षक नावाने केली, की तू विद्यार्थी हो. तू विद्यार्थी घे, मी शिक्षक घेतो. आपण शिकवण्याचा खेळ खेळू. असं होत नाही. आणि हे होत नाही का? तर आणि म्हणून ॲक्चुअली जे जे भेटी जे भूत, ते ते मानी जे भगवंत, ही साधना सांगितली आहे. आणि असं भगवंत मानल्यानंतर जी अंतःकरणाची स्वाभाविक जी जो व्यवहार आहे, मला वाटतं त्याला, जो मी आत्ता जसं सांगितलं त्याला मला वाटतं गीता मैत्र असं म्हणते. तर मैत्रमध्ये मला वाटतं हे आहे, जेवढी स्वतःचं व्यक्तिमत्व कमी होईल आणि आत्मस्वरूपाची जाणीव वाढेल, तेवढं दुसऱ्याचं पण व्यक्तिमत्व माझ्या लेखी कमी होऊन त्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाची, अर्थातच माझी जाणीव त्याच्या इथे वाढेल. आणि ह्याच्यामध्ये सर्व भूतात्म भूतात्मा असं म्हटलंय. सर्वांमध्ये ज्याला आत्मीयता जाणवते. दुसरं ह्याचं नाव प्रेम असं आहे ॲक्चुअली, की प्रेम म्हणजे ईश्वर दिसणं ह्यालाच प्रेम आहे किंवा आत्मस्वरूप दिसणं हेच प्रेम आहे खरं म्हणजे. तर ते प्रेम अंतःकरणामध्ये आपोआप वाढत जातं. आणि असं जे वाढल्यानंतर जे कर्म जे होतं, त्याची मूळ प्रेरणा जास्तीत जास्त स्वाभाविक होत जाते. किंवा आपण असं म्हणू, की अ, एखादी गोष्ट आहे तर मी तशीच करणार ना. म्हणजे तुला लागलं तर मी तुला उचलणारच आहे. म्हणजे ह्यात माझं कर्तृत्व नाहीये. हे स्वाभाविक स्वाभाविक आहे, की मला तुझ्याप्रती मलाही नकळत किंवा मी तुझ्यासाठी वागलो. ॲक्चुअली भक्ती पण म्हणता येईल याला. असा जो जगाप्रती जो आत्मीयतेने वागतो, तो कर्म करूनही त्यांनी लिप्त होत नाही. संतांना किंवा जसा मनुष्य ज्याचं व्यक्तिमत्व पूर्णच जातं आणि अ, ज्याच्यामध्ये आत्मबुद्धी निश्चयाने म्हणजे आत्मज्ञानी होतो व्यक्ती, तेव्हा त्याला वास्तविकच त्याच्यामध्ये आत्म्याचं दर्शन होतं. आणि त्याच्यामुळे त्याला कर्माने लिप्त होण्याचा आणि स्वतःमध्येही त्याच्यामुळे कर्माने लिप्त होण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे कुर्वन्नपी न लिप्यते. त्याने कितीही कर्म केलं, काहीही केलं तरी तो त्याने लिप्त होत नाही. जे अर्जुनालाही पहिल्यांदा म्हणजे त्याला पापाची पण भीती होती, की अ, मी एवढं कर्म कशासाठी करू? अ, तर त्याच्यावरही भगवानांनी कुर्वन्नपी न लिप्यते. तो काही करून त्याने लिप्त होत नाही. तर असा हा एकंदर श्लोक आहे, की जो आहे तिथेच आहे तेच करून आपल्याला आत्मज्ञान मिळवण्याची जी कर्मयोगाने सोय म्हणजे केलेली आहे, त्याला परत हायलाइट करणारा श्लोक आहे.
जसा कर्मयोग आचरू आणि जसं चित्त शुद्ध होईल, जसं व्यक्तिमत्व मी म्हटलं तसं गरजेपुरतंच धरलं जाईल आणि त्याच्यामुळे गरज नसताना सोडता येईल, तेव्हा मग ते सहज सोडून आत्मस्वरूपात स्थित होऊन ध्यानयोगाच्या द्वारा सुखाने आपण बंधनांच्या पलीकडे जाऊ शकतो. एवढं म्हणून मी हा स्वाध्याय स्वामींच्या चरणी अर्पण करतो. हरिओम. हरिओम. खूप सुंदर स्वाध्याय झाला. सगळ्या अध्यायाचा एक आढावा पण आणि अनेक उदाहरणं आणि अनेक त्याला उपमा देऊन छान सजवला होता. त्यामुळे छान वाटलं. आता आपण पुढच्या स्वाध्यायाकडे जाऊयात. अश्विन रोडे USA वरून एका प्रश्नाचं उत्तर सादर करेल. प्रश्न असा आहे की इंग्रजीमध्ये आहे, उपनिषदा महावाक्य सेज सर्वम खल्विदम ब्रह्म. If Brahma is everywhere, then why should one worship मूर्तीज which are limited in form? ऐकूयात अश्विनकडून. हरिओम. नमस्कार स्वामीजी. नमस्कार आशाताई. Today we have a multi-part question on Murti Puja. Upanishad Mahavakya says, Sarvam Khalvidam Brahma. If Brahma is everywhere, why should I worship Murtis, which are limited in form? If Brahma is everywhere, what purpose does Murti Puja serve? What is the difference between a Murti and a statue? Can self-realization be achieved if I do not do Murti Puja? When Sarvam Khalvidam Brahma is still at the thought level and not at an experiential level, will not opting to do Murti Puja or any kind of Sagun Puja be a misstep? People have been engaging with this set of questions for quite some time. Swami Vivekananda is one person who engaged with this question not just at an intellectual level, but also in terms of the evolution of his own views during his early experiences with Sri Ramakrishna. Swami Vivekananda, then known as Narendranath Datta, did not accept Murti Puja and did not believe in goddess Kali. But circumstances took a sharp turn for the worse upon his father's sudden death, plunging the family into abject poverty and starvation. Narendra tried to find a job, but failed. In these dire straits, despite his disbelief, Narendra requested Sri Ramakrishna to pray to Mother Kali for his family's financial welfare. Sri Ramakrishna turned the tables and told Narendra to go in front of Kali and pray himself. Narendra did this 3 separate times, but each time some force prevented him from asking for financial relief. Instead, he only asked for pure knowledge, devotion, and renunciation. After this incident, Sri Ramakrishna was pleased to learn of his disciple's spiritual inclination and promised that Narendra's family would never lack basic necessities. And importantly for this question, Narendra said about Mother Kali, I had to accept her at last. In light of these early experiences, it is illuminating to see Swami Vivekananda's later words on Murti Puja, which deal with the question, if Brahma is everywhere, what purpose does Murti Puja serve? He acknowledges that although we have been taught that God is omnipresent, if we actually try to think about this omnipresent God, we will inevitably slide back into the world of limited forms. Swamiji says, how few of you can have any idea of what omnipresence means? If you struggle hard, you will get something like the idea of ocean or of the sky or of a vast stretch of green earth or of a desert. All these are material images, and so long as you cannot conceive of the abstract as abstract, of the ideal as the ideal,
you will have to resort to these forms, these material images. It does not make much difference whether these images are inside or outside the mind. We are all born idolaters. Who can get beyond it? Only the perfect man, the God-man. The rest are all idolaters. So long as we see the universe before us with its forms and shapes, we are all idolaters. In another place, Swamiji's words also bear upon the second question, what is the difference between statue and murti? He says, we must not project any image upon God, but we may fill any image with that life which is God. God in the picture is right, but the picture as God is wrong. God in the image is perfectly right. There's no danger there. This is the real worship of God. From these words, we can gather that Murti Puja is about God in the image. The bhakti of the bhakta towards the God who is omnipresent fills the Murti with that life which is God. In contrast, anything not filled with this life with a capital L is merely a statue. The picture as God mode that Swamiji warns against would pertain to a statue, while the God in the picture is what Murti Puja is truly about. Another incident of Swami Vivekananda shows how he conveyed this concept to others. In February 1891, Swamiji was visiting the king of Alwar in present-day Rajasthan. The king said, I have no faith in idol worship. How can one worship stone, wood, and metal? I believe people are in illusion and just wasting time. Swamiji smiled and asked the king's assistant to take down the picture of the king that was hanging on the wall. The assistant did so. Then Swamiji ordered him to spit on the picture, much to the shock of the assistant. The assistant could not bring himself to do it, so Swamiji repeated the order again and again, becoming sterner each time. All this time, the king was getting increasingly angry. Swamiji then said to the assistant, the king is sitting in front of you in person. This picture is merely a paper. It does not speak, hear, think, or move. But still, you did not spit because you see a shadow of your king in it. Spitting on it was like spitting on the king himself. The king understood the idea, apologized, and bowed down to Swamiji. Having explored the first pair of questions, if Brahma is everywhere, what purpose does Murti Puja serve? What is the difference between a statue and Murti? Let us turn to the second pair. Can self-realization be achieved if I do not do Murti Puja? When Sarvam Khalvidam Brahma is still at the thought level and not at the experiential level, will not opting to do Murti Puja or any kind of Sagun Puja be a misstep? On the first of these questions, strictly speaking, yes, self-realization can be achieved without actively engaging in Murti Puja. However, in the process of moving towards that realization, one will inevitably come to absorb the essence of Murti Puja, howsoever one starts out in the beginning. We saw this in the case of Swami Vivekananda's transformation from his own disbelief to the time when he creatively demonstrates the essence of Murti Puja to the disbelieving king. In his case, a combination of jolting life events and his association with his guru led to the key experiences that precipitated the transformation. Indeed, even in the lives of saints whose teachings are squarely in the Nirgun territory, we find instances where they demonstrate the spirit of Murti Puja. For instance, there was a time when Raman Maharshi went to the Madurai Meenakshi temple every day, and tears flowed from his eyes profusely as he stood before the images. Even more remarkable, perhaps, is the case of J. Krishnamurti.
Based on reading his literature, one might imagine him to have nothing to do with Murti Puja. However, I once visited the house in Southern California where he lived for over 60 years. Outside the house is a stone Nandi. The person maintaining the house told me that Krishnamurti used to insist that a flower be placed on it daily to make him feel welcome. Coming to the final question, when Sarvam Kalvidam Brahma is still at the thought level and not at an experiential level, will not opting to do Murti Puja or any kind of Sagun Puja be a misstep? Not opting to do Murti Puja is not necessarily a misstep. However, when ideas like Sarvam Kalvidam Brahma are only at the thought level and not a matter of experience, everyday reality will eventually catch up to us and cause our grandiose notions to collapse. The result can sometimes be comical. I'm reminded of a story about a follower of Sri Ramakrishna, which Swami Madhavananda used to narrate. This person was well read in Vedanta literature and used to fancy himself as all-pervading as the sky, or Ka. But one day he came to Sri Ramakrishna in distress because the tax collector threatened to dispose of his brass pots, cups, and utensils if he didn't pay taxes. To this, Ramakrishna replied, "But why should you worry about it? Let him take away your pots and pans. Let him even arrest you. How will that affect you? For your nature is that of Ka." This incident illustrates what can happen when one's thoughts are out of line with one's experience. To conclude the presentation, let us consider how we can absorb the essence of Murti Puja in the context of our lives. Although Murti Puja is not the central aspect of the sadhana that Swami Madhavananda has shown us, he has always emphasized Bhakti Yukta Yoga, and even small actions can go a long way in fostering this. For instance, Swamiji writes, "Divsatla ek namaskar tari asa asawa ki ज्या वेळेला काही मागू नये. म्हणायचंच झालं तर म्हणावं, देवा मला सांभाळ. म्हणजे काय करायचं ते त्याला माहीत असतं. एवढा तरी आपला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे." In Paramamrit Chintan, Swamiji places Murti Puja and other things into perspective with respect to the core spiritual practice, drawing on an analogy made by Baba Belsare. He writes, "पूर्वी बाबा बेलसरे म्हणजे पूजनीय गोंदवलेकर महाराजांचे मान्यवर शिष्य श्री केशवराव बेलसरे हे एका प्रवचनात म्हणाले होते की खरं तर सगळं प्रवचन 2 शब्दात सांगता येईल, ते म्हणजे नाम घ्या. त्याचप्रमाणे हा सर्व आत्मज्ञानाचा प्रवाह 2 शब्दात सांगायचा झाला तर स्वरूपानुसंधानात रहा, हेच आणि एवढंच पुरेसं आहे. पण बाबांच्याच म्हणण्याप्रमाणे जेवणाच्या पानात मुख्य पदार्थ असला तरी सर्व बाजूंनी पण विविध पदार्थांनी सजवून पूर्ण वाढलं जातं. तशा इतर गोष्टी असणं, त्या समजून घेणं आवश्यक असतं. I offer this presentation at the feet of Swamiji. With his grace, may we experience the many spiritual flavors in our own lives. Hari Om. Hari Om. It was great presentation and with many examples from Swami Vivekananda's life and also from Paramamrit Chintan. I'm sure everyone must have liked it. आता आपण आपल्या केंद्राच्या समारोपाकडे वळतोय, परंतु त्याआधी एक निवेदन आहे की पुढच्या रविवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी निमित्त आपलं केंद्र होणार नाही. स्वरूप प्रतिष्ठानतर्फे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि यापुढचं ऑनलाईन केंद्र 19 नोव्हेंबर रोजी रविवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार नेहमीप्रमाणे रात्री 8 वाजता होईल. आता आपण केंद्राची सांगता नेहमीच्या प्रार्थनेने करूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.